कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडली कवरदाहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। या श्रीकृष्ण जयंतीच्या उत्सवानिमित्त आपण जो श्रीकृष्णाच्या चरित्रातला राष्ट्रधर्म हा विषय पाहत आहोत। राष्ट्रासाठी भगवंतानी कसं कार्य केलं याच्यावरती दृष्टिक्षेप। हा 5वा भाग आहे। भगवंताने समानता, बंधुता, एकात्मताचा पुरस्कार केलेला आहे। याची सुरुवात त्यांनी जर बघायचं झालं तर आपल्या गृहस्थाश्रमात प्रथम केलेली दिसते। भगवंताने आपल्या गृहस्थाश्रमात प्रत्येक पत्नीला 10 मुलं आणि 1 मुलगी अशी संतती प्राप्त झालेली आहे। समान आहेत। समान म्हणजे ही समानता आहे त्याची। कोणाला कमी आहे, कोणाला जास्त असं काही केलं नाही त्यांनी। पण गंमत अशी आहे, यात सगळ्यात असून तो स्वतंत्र आहे, तरी तो अलिप्त आहे। तो कशामध्ये येत नाही आहे। आणि म्हणून 16,000 नारींबरोबर सुद्धा गृहस्थाश्रम करत असताना तेवढी रूपं त्याने धारण केलेली आहे। त्यांनी संसार तसा केला। त्यामुळे प्रत्येकाला काय वाटायचं, प्रत्येकीला की कृष्ण केवळ माझ्याच जवळ आहे। त्यांना पुढे कधी कळलंही नाही। त्यामुळे ही त्याची समानता आहे। आता दुसरा एक विषय आहे। आपल्याला माहिती आहे, ब्राह्मणाकरवी कुळाला शाप झाला। नृगराजाच्या घटनेच्या वेळेला दानावर दान दिल्यामुळे नृगराजाने आयुष्यभर गोदान करूनही चुकून गायीचं पुन्हा त्याच गायीचं दान दिलं गेलं, चुकून झालं, तर त्याला काही कल्पना नव्हती। पण कर्म जरी चुकून झालं तरी दोष निर्माण झाला। अग्नीवर चुकून जरी पाय पडला तरी चटका बसल्याशिवाय राहत नाही। लक्ष द्यावं लागतं।
सावध राहावं लागतं. आणि त्याचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला, देह पडल्यानंतर न्यायनिवाड्या करणाऱ्यांनी विचारलं, सगळं आयुष्यभर छान झालंय, शुल्लक पातक तेवढं ऊन पडलं झालेलं आहे आता दानावरती दान दिलं. तेव्हा आधी काय भोगणार? म्हणाला मग थोडंच आहे ना, चला ते पातक संपू दे, म्हणजे मग प्रश्न तरी नको. म्हणून सरडाहून पडावं लागलं. ही घटना भगवंताने त्या सरड्याविषयी सांगितली आपल्या मुलांना, आणि तेव्हा त्यांनी जाग केलेलं आहे. माझं आहे म्हणून झाकायचंय, आणि मी काही वेगळं सूचना दिली, कधीही कुठेही कोणत्याही ब्राह्मणाचा किंवा कोणाचाही आपल्याकडून अपमान होईल असं वागू नका. आणि काय सांगायचं? सावध राहायला नको तो मुलांनी? नाही राहिले. ऋषींची परीक्षा घ्यायला गेले, कुणाला शाप झाला, पण सामर्थ्यही तितकंच आहे ते परतवून टाकायचं, पण केलं नाही. कुठेही केलं नाही. कशी परिस्थिती असते बघा. ह्या राष्ट्रधर्माचा विचार हा व्यापक आहे, त्यांनी तो स्वीकारलेला आहे, कारण त्या शापामध्ये यदुकुळातला भगवंतच आहे, आणि म्हणून तो शापही त्यांनी स्वीकारला. कृष्णचरित्रात, महाभारतात, हरिवंशात दुसरा विषय, राधेचा उल्लेख कुठेही नाही आहे. राधेचा उल्लेख भागवतात किंवा महाभारतातही नाही बरं का. भागवतामध्ये दुरान्वयाने गोपी जेव्हा विरह करतात, त्यांना जेव्हा विरह होतो, त्यावेळेला त्या असं म्हणतात की इथे 2-2 पावलं दिसत आहेत, म्हणजे हा कुठल्या गोपींबरोबर चाललाय. आता एकच पाऊल 2च पावलं दिसत आहेत, 2 पावलं दिसत नाही. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी राधा गोपीला खांद्यावर घेतलाय का? हिते एवढी एक शंका विद्वान म्हणतात ती राधा. आता कोण ह्याचा उल्लेख काही नाही, म्हणजे अधिकृत नाव नाही. पण ब्रह्मावर्त पुराणामध्ये मात्र राधेचा उल्लेख सापडतो, आणि मग त्यामध्ये राजकीय जीवन, सामाजिक जीवन याचं सगळं चित्रीकरण किंवा चित्र मांडलेलं आहे. हे ब्रह्मावर्त पुराणात आहे. आता आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ब्रह्मावर्त पुराणाने राधा नावाचा अर्थ समजावा म्हणून सांगतो. अर्थ काय लावलाय? राधा शब्द कसा आहे? रा अधिक धा म्हणजे राधा. रा म्हणजे रास, रास, आणि धा म्हणजे धावणं. जेनी भगवंताचा नाद ऐकला बासरीचा, वेणूचा, आणि ती धावत निघाली, ती राधा. सगळेच जण धावले नाही आहेत, हा दुसरा भाग आहे बरं का. हा नाद मधुरता आहे, ती कोणाला कळते? ज्याचं परिपूर्ण समर्पण आहे त्यालाच ती कळते.
आता गंमत बघा, आपण सगळेच जण ऐकतो, भागवतातही सांगितलं आहे किंवा अन्य ग्रंथातही, परमात्मा श्रीहरी परब्रह्म किंवा परमेश्वर हा सर्वत्र आहे. मग तो दिसत का नाही आम्हाला? प्रश्न आहे का नाही? आम्हाला का दिसत नाही? संत म्हणतात मला दिसतो, महात्मे म्हणतात आम्ही बघतो, मग आम्हाला का दिसत नाही? सारखेच आमच्याकडे दोष आहेत का? विचार करा, सारखेच दोष. इतके दोषी जर असतो तर आम्ही निदान 5-3-2च्या खेळात तरी बसलो असतो का इथे? नाही बसलो. बसलो आम्ही, पण 5-3-2चा असूया, पण बसलो. काच बसलो? हा परमात्मा काय आहे हे जाणायचं आहे आम्हाला, म्हणून. मग तो कसा आहे, का जाणत? ह्याचं कारण आहे, परमात्मा सर्वत्र आहे हे मार्गदर्शन. कसं आहे माहिती आहे? अगदी छोटं उदाहरण देतो, पटतंय का बघा. दूध आहे, दुधामध्ये लोणी आहे, तूप आहे असं सांगितलं तर दिसतंय का काही? दिसतंय का की ह्याच्यात लोणी आहे, ह्याच्यात तूप आहे? त्याला काय करावं लागतं? प्रक्रिया. प्रक्रिया आहे ती. दूध तापवावं लागतं, गार करावं लागतं. आता अलीकडे दिवस आले, सगळं इन्स्टंट मिळतं. दही कसं लावायचं माहिती नाही आता. दही थोडं गार होऊन द्यायला लागतं, मग विरझण लावावं लागतं, बाहेरच ठेवावं लागतं. बाहेर ठेवल्यानंतर लगेच फ्रीजला नाही टाकून चालत. हेही कळलं पाहिजे आम्हाला. कधी कळायचं? आहे की नाही लोक? आणि मग ते विरझण लागतं. मग लोणी काढायचंय. लोणी काढून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तूप करायचंय. ह्या किती प्रक्रिया झाल्या, पण कशात नाही? दुधात नाही. परमात्मा सर्वत्र आहे, तो मला जाणायचा आहे, तर त्या ठिकाणी काही प्रक्रिया आहेत. ह्या प्रक्रिया आम्हाला समजल्या पाहिजेत, म्हणजे आम्हाला त्याचा राष्ट्रधर्मही कळेल, विचारही कळेल, चिंतनही करता येईल. आणि म्हणून हे स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय ब्रह्मावर्त पुराणात. योगशास्त्रातही त्याचा अर्थ वेगळ्या योगाच्या माध्यमातून सांगितला. योगाच्या माध्यमातून सांगताना षटचक्र भेदन झाल्यानंतर कुंडलिनी शक्ती, आता त्या प्रक्रिया आहेत सगळ्या. मूलाधार चक्र, मध्ये स्वाधिष्ठान चक्र, अनाहत चक्र, आज्ञा चक्र, वरती मग सहस्ररत्न. मग त्या ठिकाणी गेल्यावर काय दिसतं? माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तिथे एक तळ आहे, तिथे 17वी कला वाहतीये. ते तळ आहे आणि त्याची धारा खाली वाहते. ती वाहणारी धारा आहे, ती वरून खाली येते. आणि आम्हाला काय दिसते? तीच धारा ही राधा आहे. तीच धारा ही राधा. आणि म्हणून
शरीरामध्ये हे स्वरूप राधेचं म्हणजे प्रेमस्वरूप आहे. मग भगवंताला प्रगट करण्यासाठी आमच्याकडे प्रेमशक्ती ही जागृत झाली पाहिजे. नुसतंच मी प्रेम करतो नाही आहे, भगवंत जागृत करण्याची प्रेमशक्ती आहे. आणि म्हणून ब्रह्मावर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण खंडामध्ये भगवंत म्हणतात, मम अर्ध अंश स्वरूपा तू मूल प्रकृतीश्वरी. म्हणजे भगवंत म्हणतात माझं प्रेमस्वरूप हे कसं आहे, तर भगवंताच्या युगुल रूपात माझं आहे. मी नुसता नाही आहे, मी नुसता नाही. मग मी कसा आहे, तर माझं युगुल स्वरूप म्हणजे एका अर्ध्या भागात श्रीकृष्ण, एका अर्ध्या भागामध्ये राधा. राधा हे प्रेम आहे, प्रेमस्वरूप आहे, त्याला युगल रूप म्हणतात. प्रेमस्वरूपाचा स्वीकार हा विलक्षण असतो बरं का, सामान्य नाही आहे. आता थोड्या वेगळ्या विषयाकडे येतो. काय होतं, मलाही राहत नाही तो विषय, तसा विषय आल्याशिवाय भगवंताच्या विषयीचा. गोवर्धन परिक्रमा जर तुम्ही केली तर तिथे मध्ये मयूरकुटी म्हणून लागते. त्या मयूरकुटीच्या इथे भगवंतानी लीला केलेल्या आहेत, राधेनी ही लीला केलेली. आता त्या दोघांनाही पाहतायत सगळे म्हणजे मोर जमा झालेत, भगवंत आलेत म्हणून. आणि गंमत म्हणजे भगवंत आणि राधा दोघंही मोर स्वरूप झाले, त्यांच्याबरोबर क्रीडा केल्या. मोरांबरोबर, त्या मोरांबरोबर क्रीडा करत असताना एकदम एकाएकी बराच वेळ पाहिल्यानंतर तिथे सगळेच जे मोर होते ते राधा आणि कृष्णाला पाहता पाहता त्यांच्या पिसाऱ्यावरती दोघंही प्रगट झाले. पिसाऱ्यामध्ये ते डोळे काय करतायत माहितीये का, भगवंताचं दर्शन घेत असतात त्यांच्या माध्यमातनं. स्थूल रूपाच्या डोळ्यातनं नाही आहे फक्त, तर संपूर्ण ते रूपामध्ये दर्शन घेत असतात. पण त्या वेळेला, त्या क्षणाला त्या सर्व मोरांच्या पिसाऱ्यामध्ये काय झालं असेल, तुम्ही पाहिलेत का नाही माहिती नाही मला, पण काय झालं असेल, 2-2 डोळे प्रत्येक मोरामध्ये, मोर पिसात आहेत. 2-2 डोळे पाहिलेत का कधी? दिलाय भगवंताने आविष्कार कसा प्रगट केला बघा. भगवंताने हा आविष्कार, म्हणून मगाशी जे आपल्याला पहिल्यांदा जे म्हटलं, तर भगवंताचं वैशिष्ट्य कसं आहे, तर ते दुधातलं लोणी तूप काढण्यासारखं आहे. ते एकदम कळणार नाही, आणि त्याला तयारी ही माझीच असली पाहिजे, दुसरा उपयोगी नाही. आणि कोणी म्हणत असेल तर तिथे होला हो म्हणा, विश्वास ठेवून. आपुली आपण करा सोडवण, संत मंडळी सांगतायत. तो दुसरा उपयोगी कोणी पडत नाही. पडतो कोण? केवळ एक परमात्मा आणि आपण. पण आपण त्याच्या जवळ जसे जाऊ
तसतसे त्याचे उलगडे होत जातात. लक्षात आलं? आणि मग त्या ठिकाणी त्यांनी त्याचं स्वरूप दिसून पाहिलं. म्हणून श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष प्रेममूर्ती आहे. कृष्ण साक्षात प्रेमाची प्रतिमा होते. आणि ते प्रेम म्हणजे निर्हेतुक आणि निरामय आणि निरुपाधिक होतो. आणि म्हणून भगवंताच्या ह्या सगळ्या लीलांमध्ये त्याला सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. शिक्षक नात्याने त्यांनी त्याला शेवटी सगळ्यांनी कृष्णं वंदे जगद्गुरु हे म्हटलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये नुसतंच शिक्षकही सांगत नाहीत की 4ला उठावं, 5ला उठावं, स्नान करावं, अभ्यास करावा. सांगणं नाही आहे, स्वतः जीवनातनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि अनासक्त जीवनाचा वस्तुपाठ त्यांनी दाखवला. त्याला सत्य आणि वैभवाची कोणतीही अपेक्षा नव्हती. तर देश, राष्ट्र आणि विश्वाचं रक्षण करायचं आहे हाच एक केवळ ध्यास होता. आणि त्या नात्याने त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात त्यांनी ओळखलंय, प्रत्येक व्यक्ती ही प्रेमाची भुकेलेली आहे. प्रत्येक व्यक्ती ते म्हणतात. आणि म्हणून असंच तो निष्काम जीवन जगला. सुखात कधी खुलून गेला नाही, दुःखात न घाबरता, बुद्धिभेद न होऊन देता, अनासक्त रूपाने जीवनात भगवंताने राहिला आणि त्याचा विकासही केला. आपणही सर्व प्रसंगात त्याचं नित्य स्मरण करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून अशी व्यक्ती ही देश, राष्ट्र, विश्वाला तारू शकते. असा लोकोत्तर शिक्षक तो आहे. म्हणूनच कृष्णं वंदे जगद्गुरु. आता आम्ही कोणालाही काही लावतो उपाधी, कोणालाही लावतो. एकमेव एक केवळ पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम. तसं इथे सुद्धा कृष्णं वंदे जगद्गुरु हा केवळ एकच आहे. आम्ही नुसत्या गर्जना करून उपयोग नाही. कारण दिसलं पाहिजे, समजलं पाहिजे. यासाठी राष्ट्रधर्मात त्यांनी धर्माला श्रेष्ठत्व दिलं. मग धर्म काय आहे? धर्म हा 2 गोष्टीवरतीच असतो. एक श्रद्धा आणि एक विधी. श्रद्धा आणि विधी याच्यावर असतो. श्रद्धा ही एक शक्ती आहे आणि विधी हे आचरण आहे. विधी काय? आचरण आहे. आम्ही काय करायला पाहिजे आणि कसं असलं पाहिजे. म्हणून शुद्ध आणि पवित्र जीवनाचा बोध आणि वेद हा आपल्या वैदिक परंपरेमध्ये दिसतो. आणि म्हणूनच एक गोष्ट म्हणावीशी वाटते की धर्म म्हणजे, माझ्या गीतेच्या PhDच्या अभ्यासामध्ये हाच विषय मी घेतलेला होता. धर्म म्हणजे एक जीवन प्रणाली आहे, जीवन जगण्याची एक शिस्त आहे. जीवन कसं जगायचं आहे हे सांगणारा धर्म आहे आपला. सकाळी उठल्यावर बेट्टी घ्यायचा आहे
कराग्रे वसते लक्ष, तोंड धुवून कराग्रे वसते लक्ष्मी म्हणून पुढे स्नान करायचंय, मग घ्यायचंय का काय? ही शिस्त आहे. कोणत्या धर्मात त्यांचं वळण आहे ते. बरोबर का चूक हे ठरवायचं कारण आपलं काय आहे वळण. ही शिस्त आहे, हा धर्म आहे, ही श्रद्धा आहे. आणि म्हणून हा सांगणारा धर्म आहे की भगवंतानी धर्माला आणि नीतीला प्राधान्य दिलेलं आहे. हा राष्ट्रधर्मामध्ये धर्म आणि नीतीला प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणजे नाण्याच्या या एक एक बाजू आहेत. मग धर्म काय होतो तर फक्त सिद्धांत आणि मार्गदर्शन. आणि दुसरी बाजू आचरण आहे. आचरण म्हणजे इम्प्लिमेंटेशन. आणि म्हणून माझ्या त्या अभ्यासामध्ये मी 3 गोष्टी पाहिल्या होत्या प्राधान्याने. प्रिस्क्रिप्शन, परसेप्शन आणि प्रॅक्टिस. मला माझी संहिता काय सांगते, प्रिस्क्रिप्शन म्हणजे संहिता, आमचा धर्म काय सांगतो. मला त्यातलं समजलं काय, सगळं समजत नाही. समजलं काय ते माझं मलाच कळत असतं, दुसऱ्याला सांगून नाही. मग ते समजलं की नाही ते मी कसं आणतो ते आहे प्रॅक्टिस. तीच आहे प्रॅक्टिस. त्याला इम्प्लिमेंटेशन. मी कसं इम्प्लिमेंट केलं, मी कसं त्या गोष्टीकडे पाहतो, हा आमचा धर्म आहे. ही गोष्ट आमची आहे. आम्हाला काय समजतं, आम्ही काय करायचं आहे. आता कालच यांनी सांगितलं मिसेस महारावांनी की वडील जायच्या वेळेला त्या तिथेच होत्या, आत्ता नुकतेच गेलेत, 15 दिवस होत आहेत. पण म्हणाले माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या म्हणून पटकन मी आपण सांगता ते लक्षात ठेवून त्यावेळेला आम्ही गंगा भावांनी त्याच वेळेला त्यांना घातली. कुठनं हे इन्स्पिरेशन, हे धर्मपालन. आम्ही ऐकतो काय, त्याचं प्रॅक्टिकल परसेप्शन काय झालं, आम्ही प्रॅक्टिकलमध्ये कसं आणलं. आज त्या आल्याच नाही आहेत बाई, नाही तर त्या येत आहेत रोज. त्यांनी सुद्धा असंच केलं. त्यांनी सुद्धा म्हणजे नराळ्यांच्याकडे घडलेली घटना आहे. आजारी होत्या बाई त्यांनी जाताना सांगितलं मला तब्येत बरी नसते, ठेवू नका दवाखान्यात, वाढवू नका माझं दुखणं, पेनलेस ठेवा. डॉक्टरनी दुपारी आले, बघायला आले, नाही उपयोग नाही म्हणाले, उगीच तिकडे नेऊ नका, इथेच ठेवा. त्यांचे नातेवाईक म्हणून त्या बघायला गेल्या, आपल्या इथं प्रवचनाला येणाऱ्या. त्यांनी त्यांना तिथे लगेच सांगितलं, असं सांगितलंय ना, आत्ता विष्णू सहस्रनाम लावा. आणि काय आश्चर्याची गोष्ट, विष्णू सहस्रनाम ऐकता ऐकता शेवट आला आणि शेवटचा श्वास घेतला गेला. हे प्रॅक्टिकल किती आहे बघा. आणि त्यावेळेला आता परवाचं त्यांच्याच वेळचं सांगतायत, त्यांचे वडील पाहिलेले आहेत. आम्ही भजन म्हणायचे, ते पांडुरंगाच्या सेवेतले मानकरी होते. भजन छान म्हणायचे, आवाज छान होता, उभं राहून म्हणायचं. आणि त्यावेळे म्हणजे हे कसं घडत असतं बघा. हे आम्हाला उत्स्फूर्त, आम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये तन मन बुद्धी लावून बघत असतो तेव्हा त्या वेळेला आमचा धर्म आम्हाला आचरणाने दर्शवत असतो. नाही तर कसं कळणार आहे सांगा ना तुम्ही, कोणाला कळणार आहे. सगळ्यांनी सुद्धा आपल्या त्या प्रसंगात सुद्धा
एक सांगितलं, बाबा सरांना विचारा आणि कसं ठेवायचंय बघा. अहो बोलणं ती अवघड असते, सांगणं सुद्धा. पण सावध राहून सांगितलं सगळं मुलांना. आधी त्यांना विचारा ठेवायचंय कसं, बाहेर काढायचंय कसं. ही केवढी धारिष्ट म्हणा किंवा त्याचं पाठीमागचा हेतू म्हणा, हे केवढं होऊ शकतं. आपण हा विचार करायचा, हा फार महत्वाचा आहे. हे प्रॅक्टिस आहे, इम्प्लिमेंटेशन हे आम्हाला जमायला पाहिजे. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून भारतीय संस्कृती, वैदिक धर्म हा सर्व प्रकारच्या संक्रमणात टिकून आहे. कितीही येऊ देत, पण त्यावेळेला तो टिकून आहे. आणि म्हणून आजही संपूर्ण विश्वात धर्मामरून वाद आहे, भांडणं चाललेली आहे. पण त्यावेळेला निधर्मी विचार आपण स्वीकारलेला आहे. भगवंत मात्र राष्ट्रधर्मात धर्मराज्याची स्थापना करू इच्छितात. आमच्या राष्ट्राला, आमच्या देशाला धर्म पाहिजेलच आहे. हीच भूमिका भगवंताची. कारण बघितलं पाहिजे, राष्ट्रात अनितिमान राजे होता कामा नयेत. राज्यात अनैतिकता आली की काय स्थिती असते, ती आजची महाराष्ट्राची स्थिती आहे, अनैतिकता. आणि म्हणून भगवंताने राज्याचे शुद्धीकरण केलंय आणि भगवंताने धर्मस्थापना केली. शुद्धीकरण करणं आणि योग्य दिशा देणं याचं नाव धर्मस्थापना आहे. नवीन धर्म नाही आहे. याचं रूप तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्या माध्यमातनं तुम्ही पुढे गेलं पाहिजे. आणि यासाठी शुद्ध हेतू, प्रजेविषयी निर्हेतुक प्रेम आणि धर्मराज्य नीती संपन्न निर्माण करायचा आहे. आज आम्ही कोणाला गद्दार म्हणतोय ह्याचं भान नाही, पण मला अजूनही लक्षात येत नाही ह्याची सुरुवात केली कोणी, ही प्रजा का बोलत नाही. आत्ताच्या स्थितीमधलं महाराष्ट्रापुरतं बोलतोय. गद्दारी पहिली केली कोणी, कोणाबरोबर निवडणूक लढवली, आम्ही कोणाबरोबर पुढे आलो आणि पुढे आम्ही काय केलं, हे केलं कोणी, नाकारलेल्या लोकांना बरोबर घेऊन. म्हणजे प्रजेने स्वीकारलेलं होतं नव्हतं. हा राष्ट्रधर्म नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग समोरच्याने केलं काही की त्याला दोष द्यायचा, हा कुठला न्याय. पण हे प्रजाही बोलत नाही. ही जोपर्यंत तोंडावर बोलणार नाही तोपर्यंत हे असेच भोंगे सकाळचे वाजणार. आणि नको असेल ते ऐकायला लागणार आपल्यासारख्या माणसांना. ऐकायला नको वाटतं ही भाषा काय, बोलणं काय, करणं काय. आणि म्हणून राज्यसत्ता हे ह्याचा विचार काय आहे. सत्तेसाठी कोणी कोणाला नीतीला तिलांजली देऊन हे चाललेलं आहे. राज्यसत्ता ही विलासासाठी नाही, तर हा राष्ट्रधर्म भगवंताचा आहे. निस्वार्थ आणि त्यागाचं राष्ट्र भगवंताला प्रस्थापित करायचं आहे, ही भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून राष्ट्रधर्मात समाजामध्ये सुधारणा त्यांनी 2 प्रकारांनी केली. एक म्हणजे राज्यसत्तेची, वर्तमान राज्यसत्तेची साफसफाई केली. आपल्याला समजावं या भूमिकेने एक एक शब्द सांग. साफसफाई केली की हे असं नाही, हे योग्य नाही, हे बरोबर आहे असं वगैरे. आणि दुसरं, राज्यसत्तेमध्ये नवीन स्थापना करून. कोणती नवीन स्थापना? गणराज्य पद्धती.
का त्याला काढलंय? खरं म्हणजे हे सूत्र भागवतात आलेलं नाहीये, मारणं इतपत आलं कंसाचं, पण महाभारत तिथे सांगताय की त्या मुलाला सांगताना किंवा प्रजेला सांगताना सांगितलं, आज जो कंसाने एकसत्ता राज्य पद्धती आणली, एकतंत्री आणली, त्यामुळे समाजाची हानी होतीये, म्हणून मला त्याला मारावं लागलं. हे आपण परवा पाहिले. हा विषय तिथे त्याच्याशी निगडीत. म्हणून भगवंतानी सुद्धा बघा तुम्ही, जरासंध असो, नरकासूर असो, यांचा वध झाल्यावर त्यांनी त्यांच्या मुलांकडेच राज्य सोपवलं, स्वतः घेतलं नाहीये काही. आणि कसं राज्य करावं याचा उपदेश मुलांना केलेला आहे. बाबांनो, तुम्ही हे ऐका, या पद्धतीने वागा, असं असं करा. नीट चालवलं गेलं नाही तर आम्हाला पाहावं लागेल. आम्हाला म्हणजे कोणाला? राज्य सत्तेला. म्हणून राज्य सत्ता आमची जागृत पाहिजे राष्ट्रधर्मामध्ये. हा विचार त्या ठिकाणी आहे आणि त्यालाच राज्याची कोणतीही तृष्णा नव्हती. भगवंतानी भारतातील राष्ट्रधर्म कसा असतो हे दाखवून दिलाय. संस्कृतीची महत्ता त्यांनी दाखवलेली आहे. इंद्रप्रस्थ निर्माण केले बघा. ते नव्हतं की नाही अगोदर, म्हणजे पहिलं जे सैन्य नवीन सत्ता निर्माण केली ती अशी केली. आणि ते करताना राष्ट्रनिर्मिती, सुराज्य याचं मार्गदर्शनही केलं. कसं तुम्ही करायला पाहिजे हे दाखवून दिलेलं आहे. शेवटी जेव्हा विचार आला त्यावेळेला कौरव आणि पांडवांच्या मध्ये, त्यावेळेला भगवंतानी समजोता किती प्रयत्न केलाय तोडण्याचा. हे सगळं होऊ नये युद्ध म्हणून. अरे जाऊ दे, 5 राज्य तरी 5 जणांना दे, गावं तरी दे. त्यावेळेला त्याचं धोरण कळतं, त्यातून देवाचं धोरण दिसतं. परंतु कौरवांनी कशालाही जुमानलं नाही. असा कृष्ण राजपुरुष होता आणि म्हणून महायुद्ध त्यांनी केलं. धर्मस्थापना म्हणजे संस्थापना म्हणजे पांडवांकरवी राज्यसत्ता दाखवून दिली. श्रीकृष्णाच्या सल्ल्याशिवाय पांडवही कोणती गोष्ट करत नव्हते. हे स्वीकारावं लागतं, कुठेतरी ऐकावं लागतं. आणि केवळ एवढंच नव्हे, पण एक गोष्ट तितकीच होती, सगळं सांगितलेलं त्यांनी ऐकलेलं नाही. पांडवांनी ऐकलेलं नाही. प्रजेनी नाहीच नाही, पण पांडवांनी नाही ऐकलं. आता तुम्ही म्हणाले असं कसं? साधी गोष्ट सांगतो की त्यांनी जरासंधाला मारल्यानंतर आणलेलं द्रव्य, दिलेलं द्रव्य, सुवर्णाचा मुकुट घालू नका बजावलेलं होतं. द्रव्य यज्ञकर्मात वापरू नका, कारण यज्ञामध्ये द्रव्य शुद्धी असावी लागते. ती त्या धनाला नाही. कोणी ऐकलं? त्या मुकुटाच्या 2च गोष्टी सांगतो फक्त. काय झालं? घालू नका सांगितलं. इंद्रप्रस्थाचं झालं, राजस्व यज्ञ झाला, सगळे जिकडे तिकडे गेले. शिशुपालाला मारल्याचा राग त्याचा मित्र शाल्वला आला, म्हणून शाल्व द्वारकेवर युद्धाला गेला. ही बातमी कृष्णाला कळली, म्हणून कृष्ण त्वरित लगेचच्या लगेच तो द्वारकेला गेलेला. आणि इकडे त्यांनी धृतराष्ट्राकरवी धर्मराजाला
द्यूत खेळण्यासाठी बोलवलं. त्यांनी जायला नको होतं, पण गेलाय. पण नुसता गेला का? तोच सुवर्णाचा मी किती झालोय मोठा हा अभिमान धर्मराजांना आला आणि त्या ठिकाणी तोच मुकुट घालून गेले आणि त्या मुकुटाचा नाश झाला. सांगितलेलं ऐकलं का? तीच गोष्ट धर्मराजाच्या लक्षात आली. चुकलो म्हणाला. परीक्षिताकडे राज्य देताना त्यांनी सांगितलं, त्या संदुकामध्ये हा मुकुट आहे, तू कधीही घालायचा नाही. मला हे गणित कळत नाही, त्याच वेळेला तो मोडून टाकायचा की नाही? का नाही बुद्धी झाली? आणि तेव्हापासून आपल्याकडे एक पद्धत आली बरं का. माहिती आहे की नाही, कल्पना नाही मला किंवा सांगितलंय का नाही हेही लक्षात नाही, की मनुष्य गेल्या आपल्याच घरात आपले आई वडील, अगदी जवळचं मनुष्य, आई वडील गेल्यानंतर समजा त्यांचं जर काही सोनं नाणं असेल तर ते जसंच्या तसं वापरायचं नसतं. कधी वापरायचं नाही. मग ते काय करायचं? तेच मोडायचं. मोडायचं म्हणजे त्याचा नवीन दागिना करायचा. तोच हे करू, पण तो नाही वापरायचा. आता सांगायचे दिवस नाही, उचला आणि टाकून द्या. हे काही चाकण्याची गोष्ट झालेली नाही आहे, चेष्टा नाही आहेत त्या. उगीच आला काही तर कुठे करायचं नाही, पण करू नये. माझ्या पुढे एकाने प्रश्न आला, अहो नथीचं काय करणार? सोडवायची पुन्हा तशीच बांधायची. सोडवायचे, सध्याचा शब्द त्याला पॉलिश करायचं आणि मग वापरायचे. बरोबर आहे, टाकणं काही शक्य आहे का हो? आणि अहो त्या करण्यामध्ये सुद्धा अनेक झीज होतात, अनेक गोष्टी होतात. मग तेवढ्या एक स्वीकारल्या तर बाकी दोष राहत नाही म्हणजे. पण आम्ही नाही ऐकत. किती जण ऐकतात. म्हणून दुसरा एक भाग असतो, आता तो सांगितला नाही असेल तर सांगितला बघा, की आपण काय करावं? असताना सगळं द्यायचं ते देऊन टाकावं. म्हणजे गेल्यानंतर घेतल्याचा दोष नाही. तोही अलीकडे धोका आहे हो, हे मान्य आहे मला. हे मात्र 100% मान्य आहे. तोही दोष आहे सध्या. कारण काय कोण कसं पुढे वागेल याचं काय नेम आहे, काय नेम काय. आणि आता त्या बहिणींचे हिस्से पडल्याने आणि कळस चाललाय सगळं. म्हणजे हे राज्यसत्तेत भगवंतानी पावलं गणित आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. काय तुम्ही करा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पांडवांच्या असलेल्या श्रद्धेमुळे प्रेमाने त्यांच्यात नवप्राण चैतन्य उत्साह भरलेला होता. पांडवांचं रक्षण केलं. कसं रक्षण केलं भगवंतानी बघा. का केलं? धर्माचं पालन केल्यामुळे घटना काय घडली? द्रौपदीने प्रश्न धर्मराजांना विचारला, का हो तुमचं धर्मपालन म्हणता, केलं म्हणता, मग आपल्यावर वनवास का आला? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, मी धर्मपालन केलेलं आहे, ती धर्माची वेदाची आज्ञा म्हणून केले. धर्माने मला काही द्यावं म्हणून मी केलं नाही. मग परिस्थिती कशी आली बघा पुढे. जेव्हा हे वनामध्ये गेले, परिमळाची धाव भ्रमर ओढी
तसं लोकही त्यांना भेटायला येतात. द्रौपदीला प्रश्न पडायचा, यांना रिक्त हस्तानी पाठवायचं कसं, काय करावं. सूर्यनारायणाची उपासना हा धर्मराज करत होता. नारायण हे भगवंताचं सूर्य रूप आहे. त्यांनी त्याला त्या ठिकाणी थाळी दिलेली आहे. सूर्यनारायणाने थाळी दिली धर्मराजांना की ही थाळी तू घरामध्ये ठेव आणि द्रौपदींच्या इच्छेनुसार जे जे त्यात आवश्यक आहे ते सगळे पदार्थ मिळतील. पण द्रौपदी जेवली की त्या ठिकाणी त्या दिवशीचं अन्न निर्मिती ही बंद होईल. कोणी काळजी घेतली? धर्माने. धर्म रक्षण करत असतो. धर्मो रक्षती रक्षका. धर्माचं पालन करणाऱ्याचं रक्षण हा केवळ धर्मच करत असतो, दुसरं नाही कोणी करत. हा देवानी तिथे प्रस्थापित केला आणि म्हणून पांडवांच्यात गुण आणि थोडे दुर्गुण जरी असले तरी भगवंतानी त्यांच्या गुणामुळे, प्रेमामुळे त्यांच्या करवी राष्ट्रधर्माची स्थापना केली. ही भगवंताची राज्यव्यवस्था आहे. या विश्वामध्ये पहिलं विभाजन या संबंध गोष्टीमध्ये. विभाजन कोणी केलं? कशामुळे झालं? कौरव पांडवांचं युद्ध. पहिलं युद्ध म्हणून पहिलं ते म्हणतात. दुसरं महायुद्ध 42 सालचं म्हणतात. आणि तिसरं आता होऊ घातलंय असं सांगतायत. त्याची चिन्ह दिसत आहेत. बांगलादेश. काय हे म्हणतोय मी? हे सगळं पांडवांकडून देवानी नीतीनुसार, न्यायानुसार अशा प्रकारची राज्य निर्मिती केली आणि स्वतः त्याचं आचरण करून खरोखर राजकारणच केलं. आता आणखी एक गोष्ट लक्षात येईल आपल्याला. घरामध्ये वादविवाद, भांडण होऊ नये म्हणून काय भगवंतानी केलं? म्हणजे त्यावेळेला होत होती, ते सरळ आहे. पण देवानी कसा मार्ग काढला? सुभद्रेला दुर्योधनाला द्यायचं हे बलरामांचं प्रेम दुर्योधनावरचं होतं. कृष्णाला द्यायचं नव्हतं. कृष्णाला ती दुर्योधनाकडे द्यायची नव्हती. आता समोरासमोर म्हटलं तर सगळी भांडणं होणार. युक्ती प्रयुक्ती काही नाही. त्यांनी गुपचूप रीतीने केलं काय? अर्जुनाला बोलवून घेतलं, त्रिदंडी संन्यास दिला, सुभद्रेला पळवायला कारणीभूत झाला आणि गेल्यानंतर म्हणाला आता काय करायचं? या सगळ्या मागे तू आहेस का? हो म्हणाला. शेवटी सांगितलं. म्हणजे तेही करावं लागतं असं मला दाखवायचं आहे तुम्हाला. प्रपंचामध्ये सतत विरोध उपयोगी नसतो. आपल्याला काय पाहिजे? यथार्थ, न्यायी, नीतीसंपन्न जर असेल आणि कल्याणकारी असेल ते करून घ्यावं लागतं. घरात सगळ्या प्रकारची मंडळी असतात. म्हणून पहिल्या दिवशी आपण पाहिलं सत्य आणि असत्याचा भेद पाहिलेला. देवाने दाखवलं का मी सांगितलंय म्हणून? काही दाखवलं नाही. ओळखही दिली नाही. कशाचे काही नाही. म्हणजे घरी जेवायला त्याला बोलवल्यावरती सुद्धा दर्शवलं नाही.
पण करायला सांगितलं. आता ही वेळ आहे अर्जुना, चला. आणि नजरेत हे कळलं पाहिजे, नजरेत सुद्धा कोण काय कुठल्या भूमिकेने म्हणतं. आता सध्या नुसता सगळा गोंधळच आहे सगळीकडे. अशामुळे मार्ग काढला आणि अशामुळे दिसून येतं, अप्रत्यक्ष सहाय्यही केलं. आणि म्हणून म्हणायची गोष्ट असते, पदरचं खा नजरचं खाऊ नका. पण आपल्याकडे काही राहिलाच नाही विषय तो. यामुळे भगवंतांनी सांस्कृतिक राष्ट्र धर्मासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यासाठी राजसूय यज्ञ धर्मराजांकडून घडवला. धर्मविषय कसा असावा हे त्यांनी दाखवलं. शिशुपालाला जगण्याची संधी पण दिली. त्याला जगण्याची संधी दिली. त्याची हत्याच होती त्याची आई. मुलगा झालाय, कुरूप झालेला आहे, आकाशवाणी झाली. हा ज्याच्या मांडीवरती स्वस्वरूप होईल, सुस्वरूप होईल, त्याच्या हातूनच त्याचा मृत्यू आहे. आई प्रत्येकाला बोलवायची, मांडीवर द्यायची, म्हणजे कळावं म्हणून. कृष्ण 3 वर्ष फिरकलेच नकोच म्हणाले बघायला. बघितल्यावरती त्याच्याच मांडीवरती दिला, सुस्वरूप झाला. आता प्रार्थना सुरू, कृष्णा त्याला मारू नको. शब्दाला पालन केलं. ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, मी मारणार नाही. पण कधी 100 अपराध घडेपर्यंत मी काहीही करणार नाही. मग माझं सुदर्शन चक्र परस्परच बघेल. तिलाही कळून चुकलं, त्यालाही कळून चुकलं. सावध झाला नाही, 100 अपराध घडून दिले, नाश झाला. मग हा तो सावध राहिला असता तर टिकला असता का नाही? त्याच्याच आशीर्वादाने, आपल्या म्हणण्याने नाही, त्याच्या म्हणण्याने. पण नाही, मानवी बुद्धी आहे ना, म्हणून नैतिकतेचं महत्व त्यांनी दाखवलेलं आहे. यासाठी त्याच्या राष्ट्रविचारामध्ये एक होतं, सत्ता ही न्यायी आणि समर्थवान असली पाहिजे. स्वार्थ अंदाधुंदी असली की धर्माची नीतीची भीती राहत नाही. यासाठी कृष्णाच्या उपदेशाने धर्मराज हा मूर्तिमंत धर्माचं रूप बनला होता. प्रजेवर पुत्रवत प्रेम केलं. प्रजेच्या भरण पोषणावरती त्यांनी लक्ष दिलेलं आहे. विनय प्रधानशील संस्कृती आणि शिक्षण मिळावं म्हणून इकडे लक्ष देत होता. यात संस्कार नीती आहेच. जेव्हा संपत्ती आणि सत्तेचा हव्यास असतो तेव्हा राष्ट्राचं समाजाचं अधिपतन होत असतं. आणि म्हणून वृत्ती ही आळशी आणि निर्भळ वा कंटाळवाणी असू नये. श्रीकृष्ण राष्ट्रधर्मात पैशासाठी आणि सत्तेसाठी लोक मानवता सोडत नव्हते. यासाठी काळी कृत्य करत नव्हते. म्हणून भगवंतांनी धर्मराजाकडूनच त्याची स्थापना केलं. पण कटू सत्य एक आहे की धर्मसत्ता फार काळ टिकत नाही. आजही आपण पाहतोय काही अंश प्रमाणामध्ये भोग विलास, दुष्टपणा, क्रूरपणा यांनी या सत्तेवरती गदाच येते.
म्हणून राजसूय यज्ञ झाल्यावर कृष्ण आणि व्यासांनी धर्मराजाला उपदेश केला, हे धर्मराजा, नव्या धर्मसत्तेचा केंद्र तू आहेस. सर्वापेक्षा तू जागृत राहायला पाहिजे. अनैतिकता कुठेही उफाळून येता कामा नये. सदैव अप्रमत्त, दांत आणि जागृत राहा. समर्थांनी त्याला अखंड सावधान, साक्षेप आणि दक्ष या भूमिकेवरती नेलेलं आहे. यासाठी राग, द्वेष, काम कोणत्याही भावनेने जरी भगवंताकडे जीव गेला, आध्यात्मिक विचार हा गेला, तर त्या ठिकाणी त्याचा उद्धार होतो, तो त्याचा स्वीकार करतो. हाच त्याचा एक राजधर्म आहे. आणि म्हणून राज्यसत्तेत सामान्य प्रजाजन हे मृत्युमुखी पडू नये, म्हणून भगवंताचा हा विचार होता. कौरवांकडे दूत बनून गेला, पण सत्तेच्या लालसेत जे मदांध होते, मोहग्रस्त होते, त्यांना मारणं हेच त्याच्या जीवनाचं ध्येय होतं. प्रथम त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे काय केलं? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, हा करा दुष्टांचं निर्दालन. पण ऐकत नाहीत म्हटल्यामुळे त्या ठिकाणी संहार अटळ होता. हे सगळं दिसतंय आपल्याला, त्याच्यामध्ये म्हणजे ही भूमिका आहे. आणि म्हणून हे धर्मयुद्ध असं होतं. कृष्णाने आयुष्यभर राजनीतीचं, राष्ट्रधर्माचं पालन केलेलं आहे. कृष्ण कधीही हवा पालट करायला गेला नाही कुठेही. चेंज पाहिजे नाही, तो गेला. मध्ये काय झालंय, कोणी बोलवलं तर त्यांच्याकडे गेला नाही, पण विदुराकडे भक्त म्हणून तो केवळ गेला आणि त्याच्याकडल्या कण्यांचा सुद्धा स्वीकार केला. शकुनींनी लगेच दुसऱ्या दिवशी बोलवलंय, हे महाभारतात आलेलं आहे. शकुनींनी दुसऱ्या दिवशी त्याला बोलवलं, पण तो तिकडे गेला नाही. कारण त्याला माहितीये आता हा डाव काहीतरी टाकेल. म्हणून राजसूय यज्ञ झाल्याबरोबर हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि यासाठी हे कपट नीतीने राज्य त्यांनी घेतलं. हे निमंत्रण त्यांनी देताना धृतराष्ट्राकरवी दिलं, वरील धाड्यांचं बोलवणं. म्हणून धर्मराज गेले आणि पुढे काय घडलं ते आता सगळ्यांना माहिती आहे. अधर्माच्या थोड्या संगतीने का विना धर्माला बोलवलं गेलं. म्हणून संघ कशाचा करावा याला महत्व आहे. ओळखावं, त्या क्षणाला थांबावं, नाही तर बघा. आणि म्हणून धर्मराजाचा हा दोष घडला. श्रीकृष्ण जीवनात सर्वे धर्मे राजप्रधान धर्म, याप्रमाणे सर्वत्र लोक अनीतिमान बनले होते. म्हणून त्याचं शुद्धीकरण भगवंतानी केलं. हे कृष्णाच्या राष्ट्रधर्मात सुख, शांती आणि न्याय प्रस्थापित करणं शक्य झालं. कृष्णाला राज्याची तृष्णा नसल्याने धर्मस्थापना हे त्याचं साधन होतं. त्या दृष्टीने तो त्या ठिकाणी ओळखत होता लोकांना. चेहरा देहबोली बरोबर ओळखता आलं पाहिजे, हे सूत्र त्यांनी धरलं होतं. यासाठी विलक्षण नम्रता, विनय असावा लागतो. धर्म संस्थापनार्थ राज्यसत्ता निर्माण करणं हा राष्ट्रधर्म आहे.
पण त्यासाठी राज्यसत्ता हे साधन आहे. प्रत्येकातलं साधन हे वेगळं आहे. आणि यासाठी श्रीकृष्णाच्या राज्यधर्मामध्ये वैभव आहे, पण भोगविलास नाही. वैभव आहे भगवंताचा असायला पाहिजे. आणि या दृष्टीने धर्मराजाकडून चौफेर धर्माची ध्वजा फडकवली. कशी आहे तर एका उदाहरणावरून सांगतो. ती अशी आहे. एक ब्राह्मण धर्मराजाचे जमीन नांगरत होता, दान दिली, आणि तो जमीन नांगरटीला गेला. तिथे खंडा सापडला. हा जो ब्राह्मण आहे तो मूळ मालकाकडे गेला, ज्यांनी दान दिले त्याला, बाबा मी जमीन विकत घेतली, आतलं द्रव्य मी घेतलं नाही, तुमचं तुम्ही घ्या. तो म्हणाला, बाबा रे, तुम्ही जरी दिलं असलं तरी मी तुला ते विकलेलं आहे, तेव्हा आता जमीन आणि ते सगळं तुझंच झालं, मीही घेणार नाही. आता कसं करणार? शेवटी राजाकडे गेलो, धर्मराजाकडे. तिथे धर्म काय सांगतोय बघा. काष्टधर्म कसा? की दोघांचंही बरोबर आहे. मग तशी आमच्यापर्यंत काही चालत नाही. टीव्हीवरनं कळलं म्हणून आम्हाला समज आमच्या घरात झालं म्हणून मी बघायला गेलो. सगळं शासन आणि तिथं असलेल्या लोकांनी काय पळवलं ते पळवलं. ही नैतिकता होती. आमचं नाही, हाही म्हणतोय माझं नाही. त्या ठिकाणी निर्णय कसा झाला? आज पैशासाठी, संपत्तीसाठी सर्व प्रकारची मानवता सोडायला तयार आहे, सोडली जाते. आणि म्हणून भगवंताचा राष्ट्रधर्म सुद्धा पाहायला पाहिजे, आपल्याला चिंतन करायला पाहिजे. आणि त्याच्यातनं आम्ही आमच्या जीवनासाठी बोध घेता आला पाहिजे. एवढा विषय आज पाहू, बाकीचा विषय उद्याला. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ.